कारण मन जे निर्माण होतं ते नात्यांमधून निर्माण होतं. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिले 2-3 महिने त्याला काही भान नसतं. बाळाबाळांमध्ये फरक असतो. प्रत्येक बाळ स्वतःचं काहीतरी गुण घेऊन जन्माला आलेलं असतं. एक शांत बसणारं असतं, एक जोरात रडणारं असतं, एक फक्त रात्री जागा राहणारं असतं, एक फक्त दिवसा जागा राहणारं असतं, एक कुणीही घेतलं तरी आनंदाने जाणारं असतं, एक आईशिवाय दुसऱ्या कोणाचाही हात लागला तरी रडणारं असतं. हे स्वतःचं काहीतरी मूल घेऊन येतच. पण जेव्हा त्याचे डोळे उघडतात, जेव्हा त्याला जगाचं भान येतं, तेव्हा ते जग त्याला कसं वागवतं आहे यावर त्याचं मन बनायला सुरुवात होते. इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही प्रेम करता आहात हे त्याला प्रेम वाटतंय का ह्याच्यावर प्रेम आहे का नाही म्हणून ठरतं बरं का. की बाळाला शी झाल्या झाल्या 30 सेकंदाच्या आत मी त्याचं ढुंगण धुतलं म्हणजे मी खूप तत्पर पिता आहे असं माझं स्वतःबद्दल जरी मत असलं तरी आत्ता कुठे पोटात गडबड झाली होती ती जरा मोकळी झाली, जरा बरं वाटत होतं, खालती काहीतरी गरम गरम लागत होतं, तेवढ्यात याने मला उचलला आणि ढुंगणाला गार पाणी लावलं. हे इतर पण आहे की तुम्ही काय उद्देशाने करता आहात आणि तिथे काय पोहोचता आहे ह्याच्यात कमालीची तफावत असू शकते. आणि या तफावतीतून गैरसमज होतात, मन बनतात, मन मोडतात आणि लोकांना वाटतं की मी तर एवढं केलं पण त्याला त्यातली काय भानच नाही. हा खूप महत्वाचा गुणधर्म आहे मनाचा की मन हे इंटरॅक्शन मधनं तयार होत असतं. पण तुम्ही ठरवून मनाला, दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला एक विशिष्ट अनुभव हा ठरवून देऊ शकत नाही. तुम्ही अशी आशा बाळगू शकता की त्यालाही तो अनुभव तितकाच आनंददायक असेल, असेलच असं नाही. ॲडल्ट आहात, प्रेमक्रीडेची अनुभव तुम्हाला असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही काय उद्देशाने काय करता आहात आणि त्या व्यक्तीला त्याचं काय होतंय ह्याच्यातली जी तफावत असते ती तिथे सर्वात ढळढळीत दिसते. हे प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये होत असतं, त्यातनंच मन बनत असतं. त्यामुळे इतरांबरोबरचं नातं आणि त्या निमित्ताने निर्माण होणारं स्वतःबरोबरचं नातं या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर स्वतःबद्दलचं जे नातं आहे त्याच्यात माझ्या इच्छा आणि आकांक्षा काय आहेत याचं एक स्वच्छ धांडोळा स्वतःच्या मनात असणं गरजेचं आहे. हे कधीच कोणीच कोणाला सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या मनात आलेली ही इच्छा चुकीची आहे. लोकांना लाज वाटते स्वतःच्या इच्छेची. पण निदान ती स्वतःला तरी माहिती असणं गरजेचं असतं की माझ्या पोरांनी रोज चट्टामट्टा करून डबा स्वच्छ करून आणावा आणि घरी येऊन गुडघ्यावर बसून मला सांगावं की हे मातेश्वरी, तू हे जे सकाळी 5 वाजता उठून माझ्यासाठी गरम गरम पौष्टिक धिरडं केलं होतंस ते मी खाल्लेलं आहे आणि त्यामुळे माझ्या हाडांमध्ये कॅल्शियम, मेंदूमध्ये प्रोटीन आणि मसल्समध्ये ही प्रोटीन पोहोचलेलं आहे आणि तुझे प्रेम माझ्यापर्यंत पोहोचून माझं मन कमालीचं शांत झालेलं आहे. तुझ्यासारखी आई जगात प्रत्येकाला मिळो, मी तुझ्यासाठी काय करू असं मला वाटतं. हे वाटण्यात काहीही चूक नाही, पण ही माझी आकांक्षा आहे हे स्वतःला स्वच्छपणे माहिती पाहिजे. त्याचा मुलाशी काही संबंध नाही. या मुलाच्या ऐवजी मला दुसरं मूल असतं तरी मला हेच वाटलं असतं, कारण मी आई किंवा बाप आहे, ही पालकत्वाची भावना आहे, ही माझी भावना आहे आणि त्याच्यात लाज वाटण्यासारखं काहीही नाही हे समजणं गरजेचं आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. माझ्या मनावर कशाचा परिणाम होतो, काय परिणाम होतो हे मला माहिती पाहिजे. की विशिष्ट इंटरॅक्शनमध्ये माझ्या मनाची रिॲक्शन काय येते हे मला माहिती पाहिजे. माझ्या मनातली स्वप्न आणि प्रत्यक्षातली सत्य ही वेगळी असतात आणि माझी स्वप्न ही माझी असतात ही भावना असणं गरजेचं आहे. इतरांबरोबरचं जे नातं आहे हा फार कॉम्प्लिकेटेड भाग आहे. कारण जे लोक सर्व संसार सोडून हिमालयात गेलेले नाही आहेत त्यांना स्वतःच्या नात्याशी काही फार संबंध नसतो. इतरांबरोबरच्या नात्यांमधनं आपलं आयुष्य खुलतं किंवा कुस्करतं. युजली दोन्ही गोष्टी होतात आणि त्या होतच राहतात, त्यालाच आयुष्य म्हणतात. इतर म्हणजे कोण कोण असतात? एक म्हणजे संलग्न असतात. संलग्न म्हणजे कोण? की ज्यांना काही झालं की आपल्याला तितक्याच तीव्रतेने आनंद किंवा दुःख होतं, त्यांची भावना आपल्या भावनेबरोबर झंकारते,
ते संलग्न लोक असतात. हे युजली रक्ताच्या नातेवाईक असतात, कधी कधी खूप जवळचे जीवाभावाचे मित्र असतात, आणि नवरा बायकोमध्ये हे असणं अपेक्षित आहे, गॅरंटी नाही. पासिंग मार्क 35ला आहेत, हे लक्षात ठेवा. 35 म्हणाले तरी खूप झालं. ओके, त्यानंतर जवळची लोक असतात. आता इथे एक गोंधळ असा आहे की तुमचे जवळचे आणि तुम्ही ज्यांच्याशी संलग्न आहात त्यांचे जवळचे हे दोन पूर्णपणे वेगळे सेट असू शकतात. कारण ह्याच्यात पुन्हा तो इतरपणा आहे. मला कोण माझा मित्र वाटेल आणि माझ्या बायकोला तो मित्र तितकाच मित्र वाटेल का, ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. माझ्या बायकोची मैत्रीण, अगदी जवळची मैत्रीण, ही मलाही तितकीच जवळची वाटते का, आणि वाटली तर माझ्या बायकोला चालेल का, किंवा माझा मित्र तिला तितका जवळचा वाटला तर मला चालेल का. हे भान त्याच्यात महत्वाचं आहे की हा माझ्याशी संलग्न आहे, तिच्याशी नाही. आणि इट इज ओके. मी जर हा हट्ट धरून बसलो की तूही तितकंच संलग्न वाटलं पाहिजे तुलाही, तर तसं होत नाही. कारण पुन्हा ते इतर पण त्याच्यात आलेलं आहे, त्याच्यात ती सिमेट्री आहे. मग तुला जे जवळचे वाटतात ते सगळे मी जवळचे म्हणून करायला तयार आहे असं तुम्ही म्हणाल, पण हे तुम्हाला जमणार आहे का? कारण ते इतर पण आहे. हे भान त्याच्यातलं महत्वाचं आहे. आणि मग दूरचे आहेत त्यांना तुम्ही कसे वागवता आहात हेही तुम्हाला माहिती पाहिजे. की तुम्ही नॉर्मल माणूस आहात का तुम्ही पॉलिटिशियन आहात, की ज्याच्या मनात जगातल्या व्यक्तींच्या फक्त दोनच कॅटेगरी असतात, उपयुक्त आणि त्रासदायक. बरोबर, तसे तुम्ही आहात का काही त्यात ग्रेड्स आहेत. आणि त्याच्यापेक्षाही पॉवर इक्वेशन जे आहे त्यामध्ये तुमचं मन कसं वागतंय, तुम्ही वरिष्ठांशी कसे वागता आहात, तुम्ही कनिष्ठांशी कसे वागता आहात, तुम्ही समपातळीवरच्या लोकांशी कसे वागता आहात, तुम्ही मुकादम आहात का की वरच्यांचा मुका घ्यायचा आणि खालच्यांना दम द्यायचा. हे सांगू नका कोणाला, पण तुम्हाला हे स्वतःबद्दलचं सत्य माहिती असणार आहे. तर हे सत्य कधीतरी स्वतःशी कबूल करणं हा मानसिक स्वास्थ्याचा भाग आहे. त्याला सतत नाही म्हणत तुम्ही लिहू नका, जाहीर करू नका, त्याचा रील करू नका, ते कोणालाही सांगू नका, पण ऍटलिस्ट मी असा आहे, किंवा अशा प्रकारच्या रिॲक्शन्स माझ्या मनातनं नेहमी दिल्या जातात की साहेब येणार असतील तेव्हा मी टेबल व्यवस्थित साफसुथरं करून ठेवतो, पण माझा ज्युनियर जेव्हा येणार असेल तेव्हा मी त्याच्यासमोर रिकामा चहाचा कप ठेवतो, पण त्याला कधीही चहा ऑफर करत नाही. असा मी आहे, असा आहे. हे तुम्ही बाकी कोणालाही सांगू नका, पण निदान स्वतःला तरी ही स्वतःची माहिती असणं गरजेचं आहे. हा एक आयाम खूप कॉम्प्लिकेटेड आहे. प्रत्येकाचं स्वतःबद्दल एक मत असतं. मी विविध गुन्हेगारांबद्दलही बरोबरही काम केलं आहे. काही गुन्हेगार ज्यांनी लहान लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून केलेला आहे, अशा गुन्हेगारांचाही मनाचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. कोणाच्याच दृष्टीने ती स्वतः व्यक्ती कधीच गुन्हेगार नसते, कधीच नसते. स्वतःच्या ऍक्शन्स जेव्हा आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो तेव्हा आपण नेहमी स्वतःचे वकील असतो, आणि दुसऱ्याच्या ऍक्शन्स बद्दल बोलत असतो तेव्हा मात्र आपण जज असतो. आता त्यांनी केलेला गुन्हा आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की गुन्हेगार असं वागत असतील, आम्ही नाही. परत एकदा शांतपणे बसा आणि कसा गेला तुमचा दिवस, तुम्ही कसे वागले याचा थोडा विचार करा. म्हणजे तुम्हाला कळेल की गुन्हेगार वेगळा आणि संत वेगळा असं नसतं. प्रत्येक संतामध्ये गुन्हेगार आणि गुन्हेगारामध्ये संत असतो, आणि आपण तर त्याच्या मधले आहोत, त्याच्यामुळे अगदी 50-50 असतो. पण तुमच्यातल्या संतत्वाची आणि तुमच्यातल्या गुन्हेगाराची तुम्हाला ओळख आहे का, ती ओळख करून घेणं महत्वाचं आहे. की माझं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, त्याचं माझ्यावर आहे का. मी जर मध्यरात्री हाक मारली तर तो धावत येईल इतका माझा जीवाचा मित्र आहे, उत्तम भावना आहे. त्यांनी मध्यरात्री हाक मारली तर मी जाईन का. प्रत्येकाकडे एक लिस्ट असते, मध्यरात्री गरज पडली तर कोणाला फोन करायचा. ह्याची दुसरी बाजू अशी असते की असे कोण आजूबाजूला लोक आहेत की ज्यांच्या लिस्टवर माझं नाव पहिलं आहे. हे भान असणंही महत्वाचं असतं. कारण तुम्हाला जर माहिती आहे त्या व्यक्तीच्या लिस्टवर तुमचं नाव पहिलं आहे,
जर ते तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, मान्य नसेल तर तुमचं नाव पहिलं राहू नये याची आत्ताच काळजी घ्या. कारण तो खरंच कधीतरी मदत मागेल. कारण प्रत्येकावर वेळ येते, कोणाला चुकली. त्याच्यामुळे इतरांसाठी मी कोण आहे हे फार दैदिप्यमान स्वतःचं चित्र न रंगवता लोक माझ्याशी कसं वागत आहेत यावरनं एक त्याचाही धांडोळा घेणं गरजेचं आहे आणि इट इज ओके म्हणणं गरजेचं आहे. तर ते मानसिक स्वास्थ्य टिकून राहू शकतं. आणि हा शेवटचा भाग, हे एक एक येणं अपेक्षित होतं पण तिन्ही एकदम आलेले आहेत. आपण आतापर्यंत व्यक्तींबद्दल बोललो, आपण स्वतःबद्दल बोललो. आता थोड्या त्याच्या पलीकडच्या गोष्टींबद्दल बोलूया शेवटच्या 5 मिनिटात. तुमचं तुमच्या शरीराबरोबर नातं काय आहे हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडे साधन म्हणून बघता आहात, साध्य म्हणून बघता आहात, का ते म्युझिक निर्माण करणारा हा तंबोरा आहे म्हणून बघता आहात? त्याची किती काळजी घेता आहात, त्याचं तुम्ही काय करता आहात याचं भान असणं खूप गरजेचं आहे. की मी माझ्या शरीराशी कसा वागतोय. दुसऱ्या माणसानी आपल्या शरीराची किंचित हेळसांड केली तरीही आपल्याला किती राग येतो, आणि मग आपण आपल्या शरीराशी कसे वागतो. ठीक आहे, त्याला नाही आहे अधिकार माझ्या शरीराची हेळसांड करण्याचा, मग मला आहे का? आणि मी तो हक्क बजावतो आहे का? मी माझ्या शरीराची काळजी घेतो आहे का? मी माझ्या शरीराकडे कशा दृष्टीने बघतोय आणि या शरीरा पलीकडे मी आहे का? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याचा प्रत्येकाला स्वतःचा अंदाज असणं गरजेचं आहे. विशेषतः जे लोक शारीरिक सौंदर्य घेऊन जन्माला आलेले आहेत, इतरांच्या दृष्टीने जे अट्रॅक्टिव्ह आहेत, त्या लोकांना हे भान असणं खूप गरजेचं असतं. कारण तुमच्या देखणेपणामुळे लोक तुमच्याशी जसं वागतात त्यावरनं तुम्ही तुमच्या त्या देखणेपणामध्ये अनेकदा अडकून बसता. आणि हे देखणेपण माझं नाहीये, हे त्याच्या नजरेतलं आहे. हा भाग महत्वाचा आहे. की मी प्रेमाला खूप लायक व्यक्ती आहे का नाही मला माहिती नाही, पण त्याला माहिती आहे प्रेम कसं करायचं असतं. हे भान असणं महत्वाचं आहे की या व्यक्तीच्या नजरेमध्ये मी जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे. हे भान असणं गरजेचं असतं. हे तुम्हाला स्वतःच्या शरीराबद्दल कळतंय का ते बघा. दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं संपत्ती बरोबरचं नातं काय आहे. मी मुद्दाम तिथे पैसा हा शब्द वापरलेला नाहीये, कारण असं म्हणतात ना की नाही नाही, मी गोळा केलेले लोक हीच माझी खरी संपत्ती. खरंच जर तुम्हाला हे खरंच वाटत असेल तर तुम्ही खूप सुखी आहात. पण मग उद्या तुम्हाला हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल तर एक्झॅक्टली कुठलं मूल तुम्ही विकाल याचंही भान असणं गरजेचं आहे. तुमच्या थायलंडच्या ट्रिपला जाण्यासाठी मग हे सर्वात धाकटं मूल ह्याला विकावं का, हा विचार तुमच्या मनात येतोय का? ते मूल तुमचं खरी संपत्ती आहे का? संपत्ती म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? कारण गरीब लोकांची जी संपत्ती असते ती त्यांना शरीर आणि प्राण एकत्र ठेवायला रोजची रोज मदत करते. आजचा घास मला आज मिळाला पाहिजे, एवढी तरी संपत्ती, एवढा तरी पैसा माझ्याकडे पाहिजे, ही गरीब माणसाची महत्वाकांक्षा असते. आज माझ्या ताटात अन्न आहे, हे असंच अन्न मी मरेपर्यंत राहावं म्हणून जी सुरक्षिततेच्या दृष्टीने लोक गोळा करतात तो मध्यम वर्ग असतो, ती त्यांची संपत्ती असते. आणि माझं आयुष्य उत्तमच चाललेलं आहे, माझ्याकडची ही संपत्ती वापरून मी अजून काय करू शकतो, ही संपत्ती हे माझं साधन आहे असं ज्याला वाटतं तो खरा श्रीमंत असतो, की तो त्या आकड्यामध्ये अडकलेला नसतो. मी कमालीच्या श्रीमंत लोकांबरोबर काम केलेलं आहे की ज्यांची वैयक्तिक मालमत्ता ही 2,500 कोटी वगैरे रुपयांच्या घरात आहे किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. अशाही लोकांबरोबर काम केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर काम करताना लक्षात येतं की त्यांना त्या पैशाशी घेणं नाहीये. म्हणजे ते तो पैसा उचलून मला नाही देणार आहेत, आजपर्यंत दिलेला नाहीये कोणी, पण पैशाबद्दलची त्यांची जी भावना आहे ती मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसापेक्षा फार वेगळी असते. आणि बरेचदा ती भावना पहिल्यापासून वेगळी असते म्हणून ते श्रीमंत होऊ शकतात. हाही तितकाच महत्वाचा भाग आहे.
त्याच्यामुळे संपत्तीबरोबरचं तुमचं नातं हे शरीर आणि प्राण एकत्र ठेवण्यापुरतं आहे का म्हातारपणाची सोय करण्यापुरतं आहे का हे साधन वापरून मी या जगावर काय ठसा उमटवू शकतो या प्रकारचं आहे. यावर ठरतं की तुम्ही गरीब आहात, मध्यमवर्गीय आहात का खरे श्रीमंत आहात. याचा आकड्याशी संबंध नाही, हे लक्षात घ्या. 2500 कोटी असलेले गरीबही मी बघितलेले आहेत आणि 10,000च्या पगारावर कमालीच्या श्रीमंतीने जगणारेही लोक मी बघितले आहेत. तर तुमचं स्वतःचं तुमच्या संपत्तीबरोबर काय नातं आहे ह्याचा तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर खूप मोठा परिणाम होतो. त्याचं जरूर भान ठेवा. आणि शेवटचा मुद्दा, साधारण वयवर्ष 9-10च्या सुमारास काही लोकांना त्याच्या आधी हे स्वच्छ लक्षात येतं, मी मरणार आहे, माझ्या आजूबाजूचे मरणार आहेत, सगळे मरणार आहेत, कोणी जिवंत सुटणार नाही. काही लोकांना, अनिरुद्ध सारख्या लोकांना वॉर्निंग मिळते की तुला 2 वर्ष आहेत, तुला 6 महिने आहेत, तुला 3 महिने आहेत. मेजॉरिटी लोकांना वॉर्निंग मिळत नाही. हा जो इनेव्हिटेबल मृत्यू आहे ह्याच्याशी तुमचं काय नातं आहे? तुमच्या मृत्यूचा तुम्ही किती विचार करता? तुम्ही मरणार आहात याचं तुम्हाला भान आहे का? एका रोमन फिलॉसॉफर राजाची ही गोष्ट सांगतात, मार्कस ऑरेलियसची, की त्यांनी एक माणूस ठेवला होता. तो त्याच्या मागे उभा राहायचा आणि जेव्हा कोणीतरी त्याचं कौतुक करायचं किंवा तो युद्ध जिंकून आला की नागरिक त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करायचे, तेव्हा त्या माणसाचं एकच काम होतं, त्यांनी ह्याच्या कानात सतत म्हणत राहायचं की तू मरणार आहेस, तू मरणार आहेस, तू मरणार आहेस. तर माझ्या हातात किती वेळ आहे आणि तो क्षणोक्षणी जर कमी होत चाललेला आहे, किती आहे ते मला माहिती नाही, पण तो क्षणोक्षणी कमी होतोय हे मात्र 100% सत्य आहे. तर मी त्या वेळेचं काय करतो आहे? मी मरणार आहे या जाणीवेचं मी काय करतो आहे? ही जाणीव मला घाबरवणारी आहे, हे इनेव्हिटेबल आहे म्हणून मी त्याच्या पुढे अंग टाकून दिलेलं आहे, मी ह्याच्याशी लढायचा प्रयत्न करतो आहे, की हे काय आहे माझं मृत्यूबरोबरचं नातं, माझ्या मृत्यूबरोबरचं नातं, इतरांच्या नाही, माझ्या मृत्यूबरोबरचं नातं. आणि हा मानसिक स्वास्थ्याची सर्वात शेवटची आणि उच्च पातळी आहे की तुमच्या मृत्यूच्या जाणीवेनी तुम्हाला स्थिरता राहते आहे, आनंद होतो आहे, भीती वाटते, दुःख वाटतंय, कमीपणा वाटतोय, काय होतं आहे? कारण त्या रस्त्यावर तर तुम्ही जाणार आहात, कोणालाच चुकलेला नाही. बरोबर, आजपासून 50 वर्षांनी आपल्यापैकी फार थोडे लोक इथे असणार आणि बऱ्याच लोकांची आपण तिथे असू नये अशीही इच्छा असेल. कारण तुमचे ज्यांचे कोणाचे 90, 95, 100 वर्षाचे नातेवाईक आहेत, आपल्याला असं आयुष्य जगायचं आहे का नाही याबद्दलही तुमच्या मनात काहीतरी आकडा चालू असेल. तुम्ही म्हणत असाल या वयाचा मी झालो तर मी तर आत्महत्या करून टाकीन. हो, पण तुम्ही 50 वरनं 93 होत नाही, तुम्ही 92 वरनं 93 होता. तुम्ही हळूहळू तिथे पोहोचता. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूच्या इनेव्हिटेबिलिटीची तयारी, जाणीव आणि त्या भावनेसारखं ते पहिल्यांदा ॲक्सेप्ट करणं आणि मग त्याच्यावर काय ॲक्शन घ्यायची ते ठरवणं, ही तुमच्या मानसिक स्वास्थ्याची सर्वात उत्तम आणि पूर्णपणे लिबरेट करणारी गोष्ट आहे. जसं इतर पण लक्षात आलं की माणूस मुक्त होतो, संपत्ती बरोबरचं साधन म्हणून नातं एस्टॅब्लिश झालं की माणूस मुक्त होतो, तसाच मी निश्चित मरणार आहे ह्याची तयारी झाली की ही माणूस मुक्त होतो. आणि या प्रकारची मुक्ती आणि तरीही आयुष्य जगण्याची इच्छा, हे मानसिक स्वास्थ्याचं सर्वात उत्तम लक्षण आहे. आय विश यू ऑल अ व्हेरी रोबस्ट मेंटल हेल्थ. थँक्यू.